नमस्कार मित्रांनो, आरजे मराठी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना 30 भांड्याचा संच देण्यात येत आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे व या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत गृह उपयोगी 30 भांड्याचा संच मिळते आहे। तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी पात्रता काय आहे हे आपण अगोदर पाहू। तर या योजनेच्या पात्रतेसाठी तुमचे वय हे 18 ते 60 या वयोगटात असणे आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही मागील 1 वर्षापासून 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असले पाहिजे। तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे आपण पाहू। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिले कागदपत्र म्हणजे तुमचा वयाचा पुरावा। तर यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। तर हे प्रमाणपत्र तुम्ही ग्रामसेवक किंवा नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडूनही घेऊ शकता। त्यानंतर तिसरं म्हणजे तुमचा रहिवासी पुरावा आणि चौथे म्हणजे तुमचा ओळखीचा पुरावा आणि 3 पासपोर्ट साइज 5 फोटो। तर यानंतर तुम्ही बांधकाम कामगार आहात अशी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करावी लागेल। तर ही नोंदणी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन नोंदणी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसून सुद्धा करू शकता। तर ही ऑनलाईन नोंदणी मोबाईलवरून कशी करायची हेच आपण पाहू। तर सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये बांधकाम कामगार असं सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन वर्क रजिस्ट्रेशन अशी वेबसाईट इथे सर्वात वरती येईल। त्या वेबसाईटवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराची अधिकृत वेबसाईट ओपन होईल। त्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्शन वर्क रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल। इथे तुम्हाला सर्वात वरती तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। मी माझा आधार क्रमांक इथे टाकून घेत आहे। त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म इथे या बटनावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा हा न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे। म्हणजे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती इथे भरायची आहे। तर सर्वात वरती तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर तुमचे इथे आडनाव जे काही आहे ते आडनाव टाकायचं आहे। इथे लिंग तुमचं जे मेल आहात की फिमेल आहात ते क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक इथे बाय डिफॉल्ट येऊन जाईल। त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात की सिंगल आहात की कोण आहात ते इथे टिक करून घ्यायचे आहे तुम्हाला। त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे। तुम्ही बाय डिफॉल्ट टाईप करू शकता किंवा इथे कॅलेंडर आहे, कॅलेंडरवर क्लिक करून तुम्ही टिक करून घेऊ शकता। त्यानंतर तुमची कॅटेगरी काय आहे ते कॅटेगरी इथे टाकायची आहे तुम्हाला। तुम्ही एससी आहात की एसटी आहात की एनटी आहात की जनरल आहेत ते तुम्हाला इथे टिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे बाय डिफॉल्ट येऊन जाईल। आता तुम्हाला इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे। हा पत्ता तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार पत्ता टाकून घ्यायचा आहे। सर्वात वरती तुम्हाला तुमचा घर क्रमांक किंवा तुमचा बिल्डिंग इमारत क्रमांक असेल ते इमारत क्रमांक इथे टाकायचा आहे। तुमच्या जवळपास जो कोणता मुख्य रस्ता असेल तो रस्ता इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं कोणतं गाव आहे, तुम्ही कोणत्या गावात राहता ते गाव इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं शहर कोणतं येते ते शहर इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या जवळपासचा जो काही महत्त्वाची जागा असेल, ओळखीची जागा असेल त्या जागा असेल इथे तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर तुमचं महाराष्ट्र राज्य हे बाय डिफॉल्ट इथे येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तालुका, हा तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे।
त्यानंतर तुमचं इथे पोस्ट ऑफिस जे काही पोस्ट येत असेल तुमच्या ह्याच्यात तो पोस्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुमचा पिन कोड नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या कुटुंबाची सर्व कुटुंबाची माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे। इथे तुमचं नाव टाकायचं आहे, इथे सेकंडवर इथे आडनाव टाकायचं आहे, इथे वडिलाचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची आहे, इथे तुमचं वय बाय डिफॉल्ट येऊन जाईल। त्यानंतर इथे तुमचं काय संबंध आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातील संबंध काय आहे ते इथे संबंध टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा स्वतःचा इथे तुमचा आधार क्रमांक इथे बाय डिफॉल्ट येऊन जाईल। त्यानंतर तुमचं इथे शिक्षण काय झालं आहे ते शिक्षण टाकायचं आहे। फॉर्म तुम्ही स्वतःचा असेल तर इथे नॉमिनी इथे कोण आहे ते नॉमिनीवर टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा इथं नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। जर तुम्हाला इथे कोणाचे नाव हटवायचे म्हणजे डिलीट करायचे असेल तर तुम्ही इथे डिलीट सुद्धा करू शकता। आणि तुम्ही या ॲड मोर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही आणखी तुमच्या व्यक्तीची कुटुंबाच्या व्यक्तीची नावे ॲड करू शकता। तर यानंतर तुमचे इथे कामाचे स्वरूप म्हणजे तुम्ही कोण आहात म्हणजे तुम्ही काय काम करता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तुम्ही हेल्पर आहात की पेंटर आहात की प्लंबर आहात की इलेक्ट्रिशियन आहात की वेल्डर आहात, तुम्ही जे काही असेल तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही हा जारी करण्याचा प्रकार म्हणजे तुम्ही हे प्रमाणपत्र कोणाकडून घेतलं आहे, ग्रामसेवकाकडून घेतलं आहे की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून घेतलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि जर तुमचा जो प्रमाणपत्र हे जर तुम्ही एखाद्या ग्रामसेवकाकडून किंवा कॉन्ट्रॅक्टकडून घेतलं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टकडून घेतलं असेल तर इथं त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, त्यांचा जावक दिनांक इथे टाकायचा आहे, त्यानंतर जावक क्रमांक इथे टाकायचा आहे, त्यानंतर त्यांचे नाव टाकायचे आहे, त्यांचा इथे जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर इथे त्यांचा तालुका टाकायचा आहे। आणि तुम्ही तुमचे इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तुम्हाला इथे आता। तर सर्वात वरती तुमचा अपलोड फोटो, तुमचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे थंब प्रिंट करायचे आहे। त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे, पण हे डॉक्युमेंट्स कमीत कमी 2 MB पेक्षा कमी असायला पाहिजे, 2 MB पेक्षा जास्त असायला नको। ते तुम्हाला तुमचा जो 90 दिवसाचा जो प्रमाणपत्र तुम्ही घेतला आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। आणि त्यानंतर या ऑप्शनवर टिक करून तुम्हाला इथे सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून हा फॉर्म तुम्ही सबमिट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।